हडपसर हादरले. गोंधळे नगरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट. 5 दुकानं जळून खाक. लाखोंचं नुकसान. पुण्यातील हडपसर भागातील गोंधळे नगर परिसरात आज आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. कालव्याच्या कडेला असलेल्या एका सोसायटीच्या गाळ्यांमधील दुकानात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीत 5 दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोंधळे नगर भागातील कालव्यालगत असलेल्या एका वडापावच्या दुकानात अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या दुकानांना तात्काळ कचाट्यात घेतले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की ज्वाळा थेट शेजारी इमारतीच्या 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या, ज्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या आगीत वडापावच्या दुकानासह शेजारील स्टेशनरी दुकान आणि इतर 2 ते 3 व्यावसायिकांची दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली आहेत. आगीमध्ये दुकानातील फ्रीज, गॅस सिलेंडर, वरचे शेड आणि विक्रीसाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने आग लागल्यानंतर नागरिक तातडीने बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र परिसरातील रस्ते अरुंद असल्याने आणि बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्थानिक नागरिक, महिला, परिसरातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि मदत कार्य सुरू ठेवले. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.